दरम्यान पश्चिम बंगालचा नवा कारभारी अखेर ठरलाय। भाजपसाठी बंगाल दिग्विजय सोपा करणारे शुभेंदू अधिकारीच बंगालचे मुख्यमंत्री होणार आहेत। गेल्या कित्येक वर्षांचा संघर्ष, भाजपची रणनीती आणि कार्यकर्त्यांची मेहनत याला बंगालमध्ये फळ लागलं आणि भाजपची सत्ता आली। ममता बॅनर्जींची 15 वर्षांची सत्ता, त्या सत्तेला हादरवत शुभेंदू आता बंगालची सूत्र हाती घेणार आहेत। मात्र बंगालमध्ये विजय जितका कठीण होता तितकाच आता बंगालचा कारभार कठीण असणार आहे, कारण त्यांच्यासमोर तळागाळात पोहोचलेली तृणमूल आणि ब्रँड ममतांचं आव्हान अजूनही उभं आहेच। अखेर बंगालचा अधिकारी शुभेंदूच। शुभेंदूंच्या साथीला 2 उपमुख्यमंत्री। टीम शुभेंदू बंगालला सावरणार? बंगालमधील गुंडाराज कसं संपवणार? 2026च्या पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपच्या रणनीतीला अखेर यश आलं आणि शुभेंदूंच्या मदतीनं भाजपनं आपला झेंडा बंगालमध्ये रोवलाच। ही ऐतिहासिक कामगिरी साध्य केल्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारींचं नाव पक्षानं निश्चित केलं। मात्र आता शुभेंदू अधिकारी आणि भाजपची खरी कसोटी लागणार आहे ती राज्य कारभार करताना। पश्चिम बंगालमध्ये मतदान जितकं विक्रमी असतं तितकाच चर्चेत असतो तो तिथला निवडणूक प्रचार, मतदान आणि निकालानंतरचा हिंसाचार। यंदाच्या निवडणुकीवेळी केंद्र सरकारनं केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना पश्चिम बंगालमध्ये उतरवलं, त्याचा परिणामही दिसला। मतदानावेळी तुरळक संघर्षाच्या घटना सोडल्या तर एकही जीव गेला नाही, मात्र निकालानंतर हिंसाचार उसळलाच। त्याची थेट झळ बसली ती शुभेंदू अधिकारी यांनाच। त्यांच्या पीएची चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। त्यानंतर आक्रमक झालेल्या शुभेंदूंनी बंगालमधील गुंडाराज संपवण्याचा विडा उचललाय। मागच्या 15 वर्षामध्ये बंगालसारख्या राज्यामध्ये राजकीय हत्या, बलात्कार आणि कटमनी यांचं सत्र राजरोजपणे चालू होतं। सर्वसामान्य बंगाली जनता त्यामध्ये भरडली गेलेली होती। अशा वेळी बंगाली जनतेने भाजपला पर्याय म्हणून निवडलेला आहे। त्यामुळे तिथल्या महिला सुरक्षिततेचा मुद्दा असेल, दुसरा मुद्दा राजकीय कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत ज्या भूमिका घेतल्या त्या भूमिका त्या पक्षाच्या आणि त्या व्यक्तिगत जरी असल्या तरी जुन्या सत्ताधारी असलेल्या टीएमसीच्या कार्यकर्त्यांना आणि गुंडांना त्या पचवायला जड जातील। अशा वेळी राजकीय हत्यांचं एक सत्र चालू होण्याची शक्यता आहे। परंतु अशा वेळी भाजपकडे एक उत्तर प्रदेशचं योगी मॉडेल आहे। गेली 15 वर्ष पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींच्या नेतृत्वाखाली टीएमसीचं राज्य होतं। त्यामुळे राज्यात टीएमसीच्या नेत्यांची पकड निर्माण झाली। अगदी तळागाळातही टीएमसीच्या कार्यकर्त्यांचं जाळं आहे आणि हेच जाळं तोडण्याचं, टीएमसीचा प्रभाव पुसण्याचं आव्हान शुभेंदूंसमोर असेल। जिथे भाजपचा झेंडा दूरदूरपर्यंत असायचा नाही अशा आसाममध्ये सुद्धा भाजप पोहोचलेली आहे, ओडिसामध्ये पोहोचलेली आहे, बिहारमध्ये त्यांनी आता आपला मुख्यमंत्री सत्तेच्या पदावर बसवलेला आहे। अशा वेळी भाजपनी जर टीएमसी आणि डाव्यांच्या पक्षांचा जुना फॉर्म्युला न वापरता नवीन पद्धतीनं पक्ष बांधणी केली, संघटनेमध्ये नवीन तरुणांना वाव दिला, महिलांना प्राधान्य दिलं आणि जुन्या गुंडांना दूर केलं, तर मला वाटतं भाजप हा बंगालमधील एक सर्वात मोठा पक्ष म्हणून आगामी काही वर्ष राज्य करू शकेल। इतकंच नाही तर गेली 15 वर्ष राज्यातील प्रशासकीय कारभारही टीएमसीच्या प्रभावाखाली होता। त्यातील प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यावर ममतांसह टीएमसीच्या नेत्यांचा दबाव राहिलाय। त्यावरही शुभेंदू अधिकाऱ्यांना उत्तर शोधावं लागणार आहे। शुभेंदू अधिकारी हे मूळचे तृणमूलचेच। ममता बॅनर्जींच्या सावलीतच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला, बहरला। 2021 मध्ये मात्र टीएमसी मध्ये अभिषेक बॅनर्जींचं वर्चस्व वाढू लागल्यानंतर शुभेंदूंनी भाजपची वाट धरली आणि भाजपला बंगालमध्ये पाळंमुळं रुजवण्यात मदत केली। त्याचं बक्षीसही त्यांना मिळतंय। त्यामुळेच मूळच्या भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून काम करताना राज्यातील पक्ष संघटनेत त्यांना समतोल साधावा लागू शकतो। 2021चा पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं मनोधैर्य खचलेलं होतं। अशा वेळी लढण्याची उमेद दिली त्या नेत्यांपैकी एक म्हणजे शुभेंदू अधिकारी आहेत। शुभेंदू अधिकारी हा एक आक्रमक चेहरा आहेत। ते ममता बॅनर्जीप्रमाणे अविवाहिते आहेत। त्यांना कुठलंही जुनं बॅगेज
त्यांच्या नेतृत्वावर मागच्या 20 वर्षामध्ये नाही, भ्रष्टाचाराचे आरोप नाही आहेत आणि सर्वात महत्त्वाचं ते संघटनेचे माणूस म्हणून ओळखले जातात. पश्चिम बंगालमध्ये सध्याची आर्थिक स्थिती, कर्ज आणि विकासासाठी आवश्यक निधीची उपलब्धता यावर शुभेंदू अधिकाऱ्यांना काम करावं लागेल. 15 वर्षात ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकार यांच्यात अनेकदा संघर्षाचे प्रसंग उद्भवले. विशेषतः भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकार राज्याला पुरेसा निधी देत नाही असा आरोप ममतांकडून कायम करण्यात आला. ममता बॅनर्जी सत्तेत येण्याआधी पश्चिम बंगाल हा डाव्यांचा गड मानला जायचा. 2011 मध्ये त्यांचा गड ममता बॅनर्जींच्या झंझावातापुढे ढासळला. तो आजवर सावरू शकलेले नाही. मात्र ममता बॅनर्जींच्या टीएमसीची सत्ता ढासळल्यानंतर आता पुढे डावे पुन्हा प्रबळ होणार नाहीत याकडे शुभेंदू अधिकारींना लक्ष द्यावं लागणार आहे. बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरूनच पश्चिम बंगालची निवडणूक भाजपनं अधिक आक्रमकतेनं लढली होती. मात्र बांगलादेशमधील सरकारला न दुखावता आणि त्यांच्याशी सध्या सुधारत असलेले संबंध बिघडवू न देता शुभेंदू अधिकारी सरकारला पावलं उचलावी लागणार आहेत. घुसखोरांचा मुद्दा असेल, ममता बॅनर्जींच्या ब्रँडचा प्रश्न असेल, शुभेंदू अधिकारी यांना बंगालची पाठी पुन्हा कोरी करून लिहावी लागेल असंच दिसतंय. कारण गेले 15 वर्ष पश्चिम बंगालचं राजकारण, समाजकारण यावर ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या आक्रमकतेचा प्रभाव दिसत आहे. तो पुसून बंगालवर स्वतःचा ठसा उमटवणं, भाजपसह स्वतःला मुख्यमंत्री म्हणून पुढच्या काळासाठी कायम राखणं अशी अनेक आव्हानं आता शुभेंदू अधिकारी कशी पेलतात याकडेच संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोजसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.